खुंटीवरचा लांब सडक चाबूक खांद्यावर टाकून हरिबा आपल्या घराबाहेर आला. अंगणात गाडी जोडून तयार होत. हरिबानं गाडीत चढून हातात कासरे घेताच त्या पाड्यानी आपले खूर रोखून गाडीचा झुला जोरानं हिसका दिला. आजूबाजूला गोळा झालेली माणसं टकमक गाडीकडे बघत राहिली आणि भक भक करीत जाणाऱ्या आगगाडीच्या इंजिनागत गाडी पुढे निघाली. गावच्या वेशीबाहेर पुराच्या पाण्यागत माणसं पसरली होती. बघावं तिकडं माणूसच दिसत होता. अशा त्या गर्दीत एके ठिकाणी 20-25 गाड्या उभ्या होत्या. त्या पळाऊ गाड्यांभोवती लोकांनी कडं केलं होतं. तिथंच हरिबाचीही गाडी आली. शहरातल्या हमरस्त्यावर एखादा अपघात व्हावा आणि माणसं जमा व्हावी तशी या गाडीभोवती गर्दी गोळा झाली. जो तो टाच वर करून बघू लागला. अशी बघत उभं राहण्यासारखी त्याची जोडी होती. त्याचे खोड नुकतेच जुळून ऐन ताणात आले होते. त्यांचे बांधेही दृष्ट लागण्यासारखे होते. ती गर्दी बघून त्या खोडांनी आपले कान हरणासारखे टवकारले. एके ठिकाणी त्यांचा पाय भुईला ठरेना झाला. ते घोड्यागत मागं पुढं नाचत राहिले आणि खोबऱ्याच्या भकलासारखी त्यांच्या पायाची खुरं माळावरच्या त्या फुपाट्यात आपली मुद्रा उमटवीत राहिली. ती खोडं आपली अणकुचीदार हाणम शिंग हलवून गर्दी भुजवू लागली. लांब उभं राहून लोक बघत राहिले. ऐन तणातले खोड मोड्या तावात असल्यागत दिसत होते. त्यांचे भरदार खांदे कावानं मळवले होते आणि त्यांच्या पाठीही काव चोळून मऊ केल्या होत्या. अंगाला काव फासलेली जनावरं एखाद्यानं नुकता खून करून यावा तशी दिसत होती. शर्यतीची वेळ होत आली तशा त्या सगळ्या गाड्या जागच्या हलल्या आणि फज्ज्यावर जाऊन आपापल्या जागी उभ्या राहिल्या. आता प्रत्येक गाडीत फक्त 2-2 माणसं दिसत होती. गाडी हाकणारे जनावरांना उसकण्यासाठी ऐन तयारीत होते आणि गाडीतली दुसरी माणसं आपली कंबर बांधून बावकड्यावर हात टेकून उभी होती. हरिबाही आपल्या हातात कासरे धरून वाट पाहत होता. त्याच्या धाकट्या भावानं धोतराच्या सोंग्यानं आपली कंबर आवळली होती. दोन्ही बाजूच्या बाकड्यांचा आधार घेऊन तो वाकून उभा होता. त्याच्या पायाखाली लांब सडक वेळूच्या हिरव्या काट्या आणि बुजवण्यासाठी म्हणून घेतलेली एक छत्री होती. माणसांची अफाट गर्दी त्या फज्जाभोवती जमा होत होती. समोरच्या रस्त्यावरही माणसांच्या रांगा उभ्या होत्या. सगळ्यांचं लक्ष शर्यतीकडे लागून राहिलं होतं. कुणाची गाडी पाहिली येते, शर्यत कोण जिंकतं हाच तिकडे तिकडे चर्चेचा विषय होता. आपापल्यानं परीने तर्क सुरू होते. हरिबाचं मनही स्थिर नव्हतं. आपली सारी उमर या बैलगाड्यांच्या शर्यतीत घालूनही तो आज अस्वस्थच होता. गेली कित्येक वर्ष हाच खेळ खेळूनही त्याचं रक्त थंड नव्हतं. मोठेच्या चाकागत त्याच्या डोक्यात विचार फिरत होते. आजची हरिबाची शर्यत ही खरी शर्यत होती. गेल्या वर्षी हार खावी लागली म्हणून ईर्षेनं नवी जोडी हरिबानं आणली होती. गेल्या संबंध वर्षभर त्यानं या जोडीला तालीम दिली होती. गावातल्या कृष्णा माळ्याचं नाक कापायला त्यानं भारोभार पैसा ओतून हे नवे खोंड आणले होते. स्वतःच्या पोटाला चिमटा लावून त्यानं आपल्या बैलांना पोटभर खायला घातलं होतं. खोंडही ताणलेले होते, तालीमही चांगली दिली होती, तशी कशातच कसूर केली नव्हती. पण आयत्या वेळी काय होईल हे कुणी सांगावं? खोंड नवे होते. त्यांना शर्यतीचा अनुभव नव्हता. मळ्यातल्या बैलागत ते शर्यतीवर उरले नव्हते. असा एक दबा धरलेला विचार अधूनमधून हरिबाच्या मनात येत होता आणि त्या विचारानं तो अस्वस्थ होऊन जात होता. सगळ्या गाड्या फज्जाला येऊन उभ्या राहिल्या तसा हरिबा अधिक अस्वस्थ होऊन गेला. संबंध वर्षभर ज्या जिद्दीने तयारी केली होती तिचा आता थोड्या वेळातच एखाद्या लॉटरीसारखा नंबर फुटणार होता. अस्वस्थ होऊन त्यानं मान वळवून डाव्या बाजूच्या 5 नंबरच्या गाडीकडे पाहिलं. कृष्णा माळ्याचीच गाडी तिथं उभी होती. गेल्या वर्षी या माळ्याच्या खोडांनीच नंबर मिळवला होता. आसपासच्या 10 गावात माळ्याची गाडी वाढ होती आणि त्या गाडीबरोबरच हरिबाची ईर्ष्या होती. त्या गाडीच्या पुढं आपली गाडी आली आणि नंबर नाही मिळाला तरी त्याला समाधान होतं. गाडी पहिली आली नाही तरी त्याला दुःख वाटणार नव्हतं. पण माळ्याला मात्र आपल्या पुढं जाऊ द्यायचं नाही असा त्यानं विडा उचलला होता. त्याच्या मनातली ही ईर्ष्या सारखी धगधगत होती. 1 वर्षभर ती अशीच घुमसत राहिली होती. आगीतल्या विस्तवागत अंगावर राख घेऊन लपून होती. हरिबाचे हे नवे खोड गुणी होते. ऐन उमेदीत होते आणि वर्षभर त्याच्या हाताखाली खेळले होते. त्याला आशा वाटत होती. वस्तादाला जसा आपल्या गुणी चेल्याबद्दल एक भरवसा वाटतो तसाच हरिबाला आपल्या खोडाबद्दल विश्वास वाटत होता. आज सगळ्याचं नाक कापलं म्हणजे तो रात्री बँड लावून आपल्या जोडीची मिरवणूक काढणार होता. साऱ्या गावाला साखर वाटणार होता.
शर्यतीची वेळ होत आली. इशारे देणारे लोक इकडे तिकडे फिरू लागले. बघ्या लोकांनी आपली दृष्टी गाड्यांवर खिळून ठेवली आणि आता गाड्या कधी सुटतात याची लोक वाट पाहत राहिले. एवढी अफाट गर्दी जमूनही सगळीकडे शांत वातावरण दिसू लागले. बोलणी थांबली, पळापळ ही बंद झाली. जो तो आपल्या आपल्या जागेवर उभा राहिला. अशा गंभीर वातावरणात निशाणी दर्शवणाऱ्या इसमानं एकाएकी गाडीवानांना पहिला इशारा दिला आणि नंबर पुकारण्यासाठी म्हणून तो तयारीत उभा राहिला. नकळतच हरिबाची दृष्टी त्या माळ्याकडे गेली. माळ्याचे डोळेही त्याच्याकडे लागले. आखाड्यात उतरल्यावर पहिलवानांनी एकमेकांना शड्डू मारावा तसे ते एकमेकांकडे बघत होते. माळ्याकडे बघता बघता हरिबा आपल्या भावाला म्हणाला, ए दौल्या, उगच हेंद्र्यावानी बघत राहास नगोस कुठं तरी, तयार राहा. मी हाय तयारीत, तूच पुढं बघून ध्यान दे. आणि ह्याच काय केलं? कशाचं? मोऱ्याला माणसं उभी केल्यात का? मारुती, शिरप्या, हैबती, बैबत्ती सगळी आपापला मोरा सांभाळलाय. सकाळी जाऊन उभ्या राहिल्यात. आणि आपटबाराचं काय केलं? चौघांचं वाटप भरल्यात आपटबारांनी. नाहीतर बघ, इसरला असलास तर. म्या काय जोगवा मागायला गेलो नव्हतो सकाळपासनं. अवतारला जोडल्यागत ह्याच कामात गुंतून पडलोय नव्ह. साऱ्यासनी काट्या घेऊन उभा केले आपल्या आपल्या मोऱ्यासनी. मग काय नाही फिकीर. आता काप म्हणावं आपल्या रेड्यासनी माळावर. बघूया की मागणं तर येतात का? माड्यावनी तोंड दिसायला लागलं बघ दादा त्या बैलांची. तोच हरिबाच्या हौशानं मान खाली घातली. खालची जमीन तीनदा हुंगली आणि वाघाच्या पंजागत आपल्या पायांनी खालची जमीन उकरताना एका पाठोपाठ एक अशा 3 डिरक्या फोडल्या. हरिबा समाधानं बैलाच्या पाठीवर थाप मारून म्हणला, हैंशार पट्ट्या, वार एक गबरू, डाव हिसका. सगळे गाडीवान कान इशाऱ्याकडे लावून तयारीत राहिले. इशारा देणाऱ्या माणसांच्या हातातील निशाणीकडे त्यांचे डोळे लावून राहिले आणि निशाणी दर्शवणाऱ्या इस्मानानं 1 असा पुकारा केला. आता 2 आणि 3 हे आकडे पुकारले की 3 या आकड्याच्या उच्चाराबरोबर गाड्या उधळणार होत्या. हरिबानं ही दोन्ही बैलाच्या पाठीजवळ हात नेऊन उसकण्यासाठी थोडं समोर झुकून कावऱ्या बावऱ्या नजरेनं त्या माणसांच्या उच्चाराकडे कान लावले. 3 या उच्चाराबरोबर बैलाच्या पाठीवर हात ठेवता यावा आणि त्यांना हुय्या घालून गाडी दौडता यावी म्हणून त्याने दोन्ही हात बैलांच्या पाठीवर शिवण्यासाठी अधीर झाले होते. दौलूही हातात काठी घेऊन उभा होता. 3 नंबरचा पुकार झाला रे झाला की तो ती काठी हवेत गरागरा फिरवून खोंडांच्या पाठी फोडायला सुरुवात करणार होता. त्या 1-2 क्षणात सागरासारखा अथांग पसरलेला जनसमुदाय एकदम उठून उभा राहिला. माना उंच करून बघू लागला. पाहणाऱ्याला वाटावं त्या माळाचा तो भाग माणसाचं रूप घेऊन हळूहळू वर येऊन लागला आहे. जवळपासच्या झाडांचे रंगही बदलत होते. माणसांची नुसती लगडून गेली होती. तोच 3 या आकड्याचा पुकारा झाला. खिंडीत दबा धरून राहिलेले सैन्य एकाएकी तुटून पडावं तशा वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करीत त्या गाड्या उधळल्या. अबीर फेकल्यागत बैलांचे पाय धूळ उडवू लागले. 25 गाड्यांची चाकं एकाएकी खडाडू लागली. गाडीवानाच्या आवाजांनी वातावरण दुमदुमून गेलं. माळावरचा तांबडा फुटा वर गगनाला जाऊन मिळाला. सैरावैरा धावणाऱ्या गाड्या मागं पुढं होऊ लागल्या. आगगाडीच्या डब्यागत त्यांचा तांडा दिसू लागला आणि हरिबाची गाडी रस्ता सोडून भलीतीकडेच भगली होती. 5-25 माणसं ती गाडी अडवून पुन्हा रस्त्यावर आणत होती. त्या भांबावलेल्या कोवळ्या जनावरांच्या अंगावर वेळूच्या काट्या उडत होत्या आणि जीवाची आशा सोडल्यागत ते खोंड कुणीकडे वाट फुटेल तिकडे गाडी ओढत होते. एक केवढी अफाट गर्दी त्या जनावरांनी पहिल्यांदाच बघितली आणि एकाएकी निर्माण झालेल्या त्या गलत्यानं त्यांना वाट सापडत नव्हती. जिकडे माणूस नसेल तिकडे ती धावायला बघत होती. पण अशा वेळी चुकारून त्यांना धीर देण्याऐवजी त्या हुंबाड दांडग्या दौलानं गाडीच्या बोकाड्यावरनं खाली उडी ठोकली आणि एका अंगानं धावताच हातातल्या मनगटा एवढ्या हिरव्या वेळूनं तो त्यांचं अंग फोडून काढू लागला. दोन्ही हाताने काठी फिरवून हाणू लागला. हातातला तो हिरवा वेळू चिंबून गेला आणि त्या वेळूच्या नाऱ्या बैलाची कातडी सोलू लागली. सगळ्यांनी मिळून गाडी कशीबशी पुन्हा वाटेवर आणली.
पुढं गेलेल्या गाडीत आणि हिराब्याच्या गाडीत जवळजवळ 2.5-3 फर्लांगाचं अंतर पडलं होतं. तरी पण हरिबाचं मन खचलं नव्हतं. असे अनेक अनुभव त्याला आजवर आले होते. त्यानं गाडी परत वाटेवर आणून धीरानं हाकायला सुरुवात केली. 1 मैल 1.5 मैल पाठीमागं टाकून गाडी त्या तांड्याला जाऊन भिडली. डगरीवर उभे राहिलेले लोक सुद्धा टाचा वर करून बघू लागले. तोफेचा गोळा गेल्यागत गाडी चालली होती. हरिबाच्या हाताखाली तयार झालेले ते खोंड कासरे न ओढताच आपण होऊन एका बगलेला झाले आणि हा हा म्हणता एक गाडी मागे पडू लागली. एक गाडी तोडली जाऊ लागली. तशी हरिबाच्या गाडीची चाकं भिंगरीसारखी फिरू लागली. गाडी पाठीमागं येऊन वाऱ्यासारखी पुढं निघाली तशी सारी घालमेल उडून गेली. गाड्यांना गाड्या घासून निघाल्या. बैलाचे पाय भुईला लागेना झाले. पेटत्या फटाकडीच्या माळेगत चाबूक वाजू लागले आणि आपटबारागत काट्या फुटू लागल्या. भान विसरलेल्या दवल्या डोक्यावरचा फटका हवेत उधळू लागला. तर कधी छत्रीचं बुजगावणं दाखवण्यासाठी तो गाडीच्या जूपर्यंत वाकू लागला. आरडाओरडा करून दोघाही भावांचे घसे बसून गेले होते. मध्ये लागणाऱ्या निरनिराळ्या मोराला उभे राहिलेले त्यांचे साथीदार गाडीबरोबर पळत जाऊन काट्या हाणू लागले आणि बैलांना बुजवण्यासाठी त्यांच्या अंगावर आपटबार फुटू लागले. 2 मैल मागं टाकून हरिबाची गाडी 3 मैल कापत होती. या वेळेपर्यंत 13 गाड्या तोडल्या होत्या. अजून माळ्याची गाडी दिसत नव्हती, पण निम्म्या गाड्या तर पाठीमागं पडल्या होत्या. आणखीन थोड्या वेळात राहिलेल्या गाड्या पाठीमागं टाकणाऱ्याची खात्री वाटू लागली. नेटानं तो गाडी हाणू लागला. दवल्या दात ओठ खाऊन वरनं काठी हाणत होते. बैल ही चेंडूगत उडी घेत होते. हरणागत त्यांच्या उड्या लांब पडत होत्या. 4था मैल मागं पडला. पाठीमागं येणाऱ्या गाड्या दिसत होत्या. समोरच्या तांड्यातच माळ्याची गाडी होती. हरिबाच्या गाडीत आणि त्याच्या गाडीत आता फक्त 2 कासेरचे अंतर उरले होते. दवल्या अंगावर पालथं पडून हातातली छत्री आळीपाळीनं दोन्ही अंगाला दाखवून घोड्यांना बुजवू लागला. गाडी समोरच्या गाड्यांना येऊन भिडली आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हरिबाची गाडी बगल काढून उजव्या अंगाला झाली आणि निलाईगत बैलांचे पाय त्या रस्त्याला कापू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यागत सगळ्याच गाड्या बेफाम धावू लागल्या. पायाखालचा रस्ता हादरू लागला. चाकांच्या कण्यातनं धूर निघू लागला. जीवाची पर्वा न करता बैल तुफान सुटले आणि जनावर मेली तरी बेहतर असं समजून गाडीवान बैलांचा पिट्टा पाडीत होते. त्यांच्या हाडांचा बुकणा उडाला होता. कृष्णामाळी तर सारखं मागं बघूनच गाडी पुढं हाणत होती. हळूहळू पुढं धावणाऱ्या गाड्यांचा वेग कमी झाला. जनावर फेसकाटून गेली होती. तोंडातून फेस लोंबत होते. पाय उचलून पुढं जाण्याची ताकद अंगात राहिली नव्हती. वरनं कितीही मारलं तरी पाऊल पुढे पडत नव्हते. हरिबाच्या खोडाचे दम अजून टिकून होते. हरणागत धावणारी ती पाडी तशीच पुढे धावत होती. दवलू त्यांना एकसारखा हुसकत होता आणि समोर येणारा मुरा एकाएकी जवळ आला. गाडीचा तो वेग बघून मुद्दाम हरिबानं उभं केलेले ते लोक भांबावले आणि अंगावर येणाऱ्या त्या गाडीला थोपवून धरण्याऐवजी ते लोकच आपला जीव वाचवण्यासाठी 4ही दिशांना पांगून बाजूला झाले. विस्त्याच्या खेंडागत आपली ती जनावर आवरणं आता त्यांच्या देवालाही शक्य नव्हतं. गाडी दुसऱ्यांदा भकली. वाट सोडून रानात शिरली. 4 बोटं चाक जमिनीत घुसू लागली. तरी गाडीचा वेग काही आवरत नव्हता. मग दवलूनं खाली उडी टाकली आणि गाडीच्या आडवं व्हायला म्हणून तो सारखा धावू लागला. हरिबाही दात खाऊन कासरे ओढत होता. तो गाडी पाठीमागे सरकून बसला आणि आपल्या पायाची तटणी पाळण्याच्या दोन्ही बावकड्यांना लावून तो कासरे ओढू लागला. तापलेल्या सळीगत त्या कासऱ्यांनी त्याच्या हाताचे पळके निघत होते, पण त्याला कशाची शुद्ध नव्हती. तो एकसारखा दात-ओठ खात होता. आपली सारी शक्ती हातात आणून तो कासरे मागं खेचत होता. वेचणीला ओढ लागून बैलांची नाकं फाटली होती. रक्तानं त्यांच्या नाकपुड्या भरल्या होत्या. श्वासोश्वासाबरोबर त्यांचे फुटकार हवेत उडत होते. तोंडात फेस मावत नव्हता. फड्याच्या पिकलेल्या बोंडागत त्यांचे डोळे लालभडक झाले होते. त्यांच्या रेशमासारख्या मऊ अंगावर आडवे-तिडवे बळ उठून कुंड झाले होते. जागोजागी कातडी सोलून निघाली होती. एका अंगानं धावणारा दवलू बैलांना गाठून काठी फोडू लागला. मागचे बांगलेले लोकही धावून आले आणि गाडी फिरवून वाटेवर आणली. यावेळी आणखीन 2-4 मागच्या गाड्या हरिबाला पाठीमागे टाकून पुढे गेल्या होत्या. हरिबाने समोर पाहिलं तर माळ्याची गाडी तो पल्ला गाठून चिठ्ठ्या देण्यासाठी उभ्या असलेल्या माणसाला वळसा घालत होती. त्या गाडीला बघून हरिबाच्या पोटात कालवून आलं.
हातातोंडाला आलेली पिकं रातोरात कोणीतरी लुटून नेलं म्हणजे जसं वाटतं तसं हरिबाचं त्याला माळ्याच्या गाडीकडे बघून वाटू लागलं. पण हरिबानं धीर सोडला नाही. भरघोस दाणा भरलेल्या जोंधळ्यांनी दाट कणसाच्या ओझ्यानं जमिनीवर लोळू लागली की शेतकरी जसा त्यांना फिरून उभं करतो तसंच हरिबानं फिरून एकदा बैलांच्या शेपट्या मुरगळायला सुरुवात केली. त्या दमलेल्या जीवांच्या पाठीवर दौलू ही बेभानपणे काट्या फोडू लागला. माळ्याची गाडी चिठ्ठी घेऊन परत फिरली तरी हरिबा गाडी हाकतच होता. माळी परत फिरला आणि पाठोपाठ दुसऱ्याही 5-6 गाड्या परत फिरल्या. त्यांच्या आणि हरिबाच्या गाडीत आता खूप अंतर पडलं होतं. पुढे निघून गेलेले गाडीवान आता हरिबाला विसरूनही गेले होते. हरिबाच्या गाडीची धास्ती त्यांना मुळीच वाटत नव्हती आणि तरी हरिबा दात खाऊन चाबूक हाणत होता. दौलू फटका उधळत छडी दाखवून नाना तऱ्हेने बैल बुजवत होता. पण पुढे गेलेल्या गाड्यांमधलं अंतर काही तुटत नव्हतं. अखेर हरिबानं एका अंगाचा पल्ला गाठून चिठ्ठी हातात घेतली आणि त्या माणसाला वळसा घालून गाडी परत फिरली. तसा हरिबाला पुन्हा नवा जोम आला. तो उठून उभा राहून चाबूक हाणायला लागला. चाबूक वाजेल तसे बैल पळू लागले आणि एकाएकी एका खोंडानं आपला एक पायच वर धरला. काही केला तो उड्डाण घ्यायला तयार होईना. गाडी तशीच पुढे निघाली. माराच्या भ्याण्यात लंगडणारं जनावर पाय वर धरूनच पळत होतं. पण जोडीच्या बैलाची बरोबरी त्याला करता येत नव्हती आणि सोंगा माग पडला की वरण चाबकाचे तडखे आणि काट्या फुटत होते. सोंगा मागं पडला की वरून चाबकाचे तडखे आणि काट्या फुटत होत्या. पायाखालचा रस्ता सोडून बाहेर ओढायचा प्रयत्न केला तर जास्तच मार मिळत होता. मग मार खाऊन अंग सुजून गेलं. ह्यातनं सुटका कशी करून घ्यावी हे त्याला कळत नव्हतं आणि भांबावल्यागत नजरेनं तोंडात फेस गाळतोय आपलं एक पाय वर धरून उडी घेण्याचा प्रयत्न करीत होतं. पण उडीच पडत नव्हती. हरिबा आणि दौलू त्याला सारखे मारून त्याचा सोंगा मागं पडू देत नव्हते. पुढे गेलेल्या गाड्या पार दिसेनाच्या झाल्या आणि एकाएकी शर्यतीच्या फज्ज्यावरनं शिंगाड्यानं फू फू असा शिंग वाजवला. त्या शिंगाचा आवाज हरिबाचं काळीच कापत गेला. माळ्याची गाडी नक्की फज्ज्याला जाऊन पोहोचली हा विचार त्याच्या मनात आला. तसे हातातले कासरे ओढून त्यानं गाडी उभी केली आणि तो दौलूला म्हणाला, जरा कासरं धरून बस बघू तू. आणि तू काय करतोस? सांगितलं काम मुकाट्याने कर. दौल्यानं कासरं हातात घेतलं. बैलांना कधी उभं राहीन असं झालं होतं. पळून पळून त्याची द्याई सोकली होती. पाय भरून आले होते. सासन काठीचा तोल जावा तशी त्याच्या पायांची गत झाली होती. त्यांना धड पायावर उभंही राहता येत नव्हतं. भेलकांडल्यागत स्थिती झाली होती. गाडी जरा उभी राहताच त्यांनी धाप टाकली आणि विसाव्यासाठी वर मान करून ते उभे राहिले. तोवर हरिबा खाली उतरला. गाडीतली एक नेटकी काठी हातात घेतली आणि त्या लंगडणाऱ्या जनावराजवळ जाऊन तो आपल्या हातावर थुंकी टाकून म्हणाला, तुझ्या आईला तुझ्या एवढं खाऊन फुकट घालवलंस. दौल्या, कासरा धर. जागचा हलू देऊ नकोस. मुडदाच वाढतो ह्याचा. कासरे घट्ट हातात पकडून दौल्याही म्हणाला, हाणा त्याच्या पायावरच. आईला त्याला लंगडायला काय रोग झाला? हाण उडीव. कासऱ्याची वेचणीला ओढ होती. मागं गाडीचं ओझं होतं आणि पायात जीव राहिला नव्हता. अशा स्थितीत हरिबा दोन्ही हातात काठी घेऊन त्या कोवळ्या जनावरांच्या पायावर काट्या उडवू लागला.